खरंच खूप खूप धन्यवाद तुकाराम मुंडे साहेब. जेव्हापासून तुम्ही अन्न आणि औषध प्रशासन या विभागाचा कारभार हातात घेतला, तेव्हापासून आमच्या चिखली शहरात चमत्कार झाला, की जिथं 10:30 पर्यंत दूध डेऱ्यांमध्ये दूध भेटायचं, तिथं आता काही डेऱ्यांमध्ये 8 वाजता आणि 9 वाजताच दूध हे संपून जात आहे. आजूबाजूला इतकं पशुधन दिसत नसतानाही चिखलीमध्ये जागोजागी दूध डेऱ्या झाल्यात आणि त्या सर्वांना फार मोठ्या प्रमाणावर दुधाचा पुरवठा आहे. हे कसं शक्य झालं आजपर्यंत, याचं आश्चर्य वाटतं. आणि दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे स्वीट मार्ट आहेत त्याच्यामधून रसमलाई ही तर अक्षरशः गायबच झाली. चमत्कार आहे. चला, शेवटी हे जे स्वीट मार्टवाले आहेत हे तरी राजस्थानचे आहेत, हे बाहेरचे लोक आहेत, त्यांनी आपल्या लोकांची काळजी कशाला करायची. पण चिखली शहराची जर गोष्ट घेतली, कोणत्याही छोट्या गावातली गोष्ट घेतली, तालुक्याची गोष्ट घेतली, तर दूध विकणारेही आपलेच लोक आहेत आणि दूध आणून देणारेही आपलेच लोक आहेत. सगळे आपण आपले नातेवाईक आहोत, ओळखीचे आहोत. आपणच आपल्या लोकांना अशा पद्धतीनं स्लो पॉयझन हे विकतोय. हे कशासाठी? फक्त पैशासाठी. बर, हे चिखलीसारख्या ठिकाणी आज जिथं अमूलचं, गोकुळचं जे दूध 55-60 रुपये लिटर त्या पुडीचे असते, तिथेच लोकल मार्केटमध्ये जे काही शेतकरी 80 रुपये लिटर अशा पद्धतीनं दूध डेऱ्यांमधून दूध हे विकलं जातं. इतक्या जास्त भावानं दूध विकलं जातं, तरी जर तुम्हाला पुरवडत नसेल तर त्याची किंमत अजून वाढवा. आणि पैशासाठीच फक्त हे करायचंय तर उद्या दुसरे जे लोक आहेत तसेच तुमच्याही घरचे लोक आहेत, तुमचे लोकही उद्या कुठून तरी दूध आणणार आहेत, ते पेणार आहेत. अशा पद्धतीनं स्लो पॉयझन देऊन काय करणार तुम्ही? किती पैसे कमवणार? समाज म्हणून आपण ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आता ठीक आहे, सध्या तुकाराम मुंडे साहेब आहेत, तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी सुरळीत पद्धतीने चालू राहतील. तुमच्या किती ही गोष्ट लक्षात आली असेल माहीत नाही, पण सध्या बघा तुम्ही, दुधाची चव बदललेली आहे, स्वीटमार्ट मधल्या पेढ्यांची चव बदललेली आहे, थोडी हवी हवीशी चव वाटते. हे माझ्या तरी थोडंफार लक्षात आलं. आज हे सगळं थोडंफार व्यवस्थित झालंय, पण समाज म्हणून आपण हा विचार केला पाहिजेत की आज तुकाराम मुंडे साहेब आहेत, उद्या परत कोणत्या तरी राजकारणी त्यांच्यावर दबाव टाकेल, त्याच्या ज्या काय दूध डेअऱ्या असतील, अजून काही वेगवेगळे संघ असतील, किंवा नियमानं म्हणा 3-4 वर्षानंतर त्यांची बदली होणारच. परत या खात्यातून ते दुसऱ्या खात्यात जातील. मग त्याच्यानंतर काय? मग परत ह्या गोष्टी सुरू होतील. आपणही समाज म्हणून थोडंसं सतर्क राहिलं पाहिजे की हे जे काय भेसळयुक्त अन्न, हे जे काय गोड आपण खातोय, त्याची आपणही शहानिशा केली पाहिजे. हे आपणही थोडं काळजी घेतली पाहिजे. हे आपण थोडं शिकून घेतलं पाहिजे की ती कशा पद्धतीनं ती भेसळ हे आपण ओळखायची. खास करून दुधामध्ये रोज लागतं. आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपण बोलायला पाहिजे. आपण स्वतःचे पैसे विकत देऊन आपण विष घेतोय. कशासाठी? तर परत एकदा तुकाराम मुंडे साहेब यांचं खूप खूप धन्यवाद की तुमच्यामुळं सध्या तरी शुद्ध स्वरूपात दूध प्यायलाही भेटतंय आणि गोड खायलाही भेटतंय. पटतंय का मंडळी? पटत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.